जसजशी लोकसभेची निवडणूक जवळ येत आहे तसतशी नगर दक्षिणेतील हवा ऐन हिवाळ्यातही तापत आहे। दक्षिणेत भाजपकडून विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे। मात्र नुकतेच निलेश लंके आणि राम शिंदे या दोघांनीही केलेल्या वक्तव्याने नगरकरांच्या भुवया पुन्हा उंचवल्या आहेत। आपण ही महायुतीच्या रेसमध्ये कायम आहोत अशा अर्थाने या दोघांचे हे विधान डॉक्टर सुजय विखे यांचे टेन्शन वाढवण्यास कारणीभूत ठरले आहे। याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच, नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण। विधान परिषदेचे भाजपचे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी ही खासदारकी लढवण्याची इच्छा पक्षाकडे व्यक्त केली होती। दुसरीकडे महायुती सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे आमदार निलेश लंके व त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या राणी लंके यांनीही पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर खासदारकी लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। काही दिवसापासून ही दोन्ही नावे मागे पडून विद्यमान खासदार सुजय विखेंचे नाव पुन्हा चर्चेत आले होते। फक्त त्यांच्या विरोधात कोण या चर्चा वाढल्या होत्या। प्राजक्त तनपुरे, शंकरराव गडाख यांच्यानंतर आता थेट श्रीगोंद्याचे घनश्याम शेलार यांच्या नावाची चर्चा होऊ लागली होती। मात्र 2 दिवसापूर्वी कोरठण खंडोबा यात्रेनिमित्त पारनेरमध्ये पुन्हा आमदार राम शिंदे व आमदार निलेश लंके ही जोडगोळी एकत्र आली आणि विखेंचे टेन्शन वाढले। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत रामलल्लांची प्रतिष्ठापना झाली। अशाच पद्धतीने नगर जिल्ह्यातही रामराज्य येणार आहे असे सूचक भाष्य आमदार राम शिंदे यांनी केले। तर दुसरीकडे कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय कामांमुळे फ्रान्सच्या विद्यापीठाने मला डॉक्टरेट दिले आहे। तसा मी डॉक्टर नाही, पण वेळ आली तर राजकीय शस्त्रक्रिया करू शकतो असा चिमटा आमदार निलेश लंके यांनी काढला। ही दोन्ही वक्तव्ये राजकीय विश्लेषकांच्या भुवया पुन्हा उंचवणारी ठरली। राजकीय चर्चांना उधाण आले। या दोन्ही आमदारांचे हे सूचक राजकीय भाष्य राज्यभरात चर्चेचा विषय ठरले। शिंदे व मी वेगवेगळ्या पक्षात असलो तरी आम्ही सध्या सरकारमध्ये आहोत। आम्ही दोघेही चांगले मित्र आहोत। मला डॉक्टरेट मिळाल्यावर अन्य कोणाला डॉक्टरेट व अन्य काही मिळाले त्याबद्दल मला बोलायचे नाही। मी डॉक्टर झालो तरी ऑपरेशन करू शकणार नाही, मात्र वेळ आली तर राजकीय शस्त्रक्रिया मला करता येईल असेही आमदार लंके यांनी स्पष्ट केले। या विधानाने लंकेंनी विखे पिता पुत्रांना पुन्हा चिमटा काढला आहे। कुणाचेच तिकीट फिक्स नसून विखेंसोबत शिंदे व लंके हे दोन्ही आमदार लोकसभेच्या तिकिटाच्या स्पर्धेत आहेत हे यामुळे पुन्हा अधोरेखित झाले आहे। या चिमट्यानंतर विखे यावर काय बोलतात हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे। महायुतीकडून कोणाला तिकीट मिळते असे तुम्हाला वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच नव्या विषयावर। तोपर्यंत जय श्रीराम।